वर्ल्ड्स लार्जेस्ट गमी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड झाले. 3000 पेक्षा जास्त व्हरायटीच्या आणि हा आहे तो कॅन्डी बँड. अगदी सगळे जापनीज किटकॅट्स आहेत आणि हे आहे प्रेसिडेंट ट्रम्प, सगळ्यांचा फेवरेट कॅरेक्टर. हा जायंट झोन आहे. व्हेजिटेबल मॉन्स्टर्स आहे. जिम्स पझल क्लॉजेट आहे. ब्रेन सारखी गमी बनवली आहे. किती इंटरेस्टिंग आहे ना. मिनीसोटा मधले जे फुटबॉल प्लेयर्स त्या कॅन्डीजच्या व्हरायटी. अँड दिस इज ब्लॅक पर्ल. जुन्या काळातील नॉस्टॅल्जिक चॉकलेट्स पासून. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असाल. आज आपण आलेलो आहोत मिनीसोटाज लार्जेस्ट कॅन्डी स्टोअर मध्ये. अमेरिकेतील मिनीसोटा राज्यातील हे सगळ्यात मोठं कॅन्डी स्टोअर आहे. 3000 पेक्षा जास्त व्हरायटीच्या कॅन्डीज आपल्याला इथे बघायला मिळतील. याचा इतिहास मी पुढे जाता तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग आहे हे कॅन्डी स्टोअर. ही बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल, घुमटाकृती आकाराची बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये हे कॅन्डी स्टोअर आहे. तर बघूया कसं आहे. आणि बाहेरच त्यांनी इथे स्पायडरमॅन लावलेला आहे मोठ्या. इथे अशा बऱ्याच फिगर्स तुम्हाला मध्ये बघायला मिळतील. स्पायडरमॅनचा ऍक्शन फिगर इथे त्यांनी बाहेरच लावलेला आहे बिल्डिंगच्या बाहेर. हाय विधान, कसं आहेस? आपण कुठे आलो आज? कॅन्डी स्टोअर मध्ये. तू खूप सगळ्या कॅन्डीज घेणार आज? येस, मग जाऊयात. हा, तर आपण करूयात का एक्सप्लोअर? सो लेट्स गो. तुम्ही यापूर्वी इतक्या कॅन्डीज एकाच ठिकाणी कधीच बघितल्या नसतील. तर चला बघूया मिनीसोटाज लार्जेस्ट कॅन्डी स्टोअर कसं आहे ते. आणि आता इथे आपण विधानचा फोटो घेऊया. जेली बेली, चला फोटो काढूयात. विधान सी सुपरमॅनचा डायनासोर माऊ. विधानला खूप आवडणार आहे स्टोअर असं दिसतंय. 27,000 स्क्वेअर फूट इतका एरिया आहे ह्या स्टोअरचा. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकतात किती मोठं स्टोअर असेल हे. मॅनकॅटो मध्ये राहणारे एक जिम शूमेकर ह्या नावाचे व्यक्ती होते. त्यांनी स्वतःचे 428 तास दिले. 40,320 पीसेस असेंबल करून हे जिगशॉ पझल त्यांनी बनवलं आहे त्यावेळेला, ज्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि हे त्या पझलचं बॉक्स, इतका मोठा बॉक्स लागला हे पझलचे पीसेस यात होते. सो किती मोठी पझल आहे तुम्ही बघू शकता. कॅन्डी स्टोअरला पोहोचलात का तुम्ही मिस्टर विधान? येस. अशा बऱ्याच छान छान गोष्टी ठेवल्या आहेत त्यांनी विकायला सुद्धा, बाहेर सुद्धा ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण मध्ये जाऊन बघूया कॅन्डी स्टोअर कसं आहे ते. त्यांनी कार्ट ठेवलेले आहेत, बास्केट्स आहेत शॉपिंग साठी. सो आपण एक कार्ट घेऊया आणि जाऊयात शॉपिंग करायला. तर हे आहे एंट्रन्स. सो हे किड्स डोअर आहे, म्हणजे लहान मुलांसाठी त्यांनी वेगळं एंट्रन्स ठेवलं आहे. इकडनं मोठी माणसं जाणार आणि इकडनं लहान मुलं जाणार. आणि इकडे त्यांनी पेमेंट मोड लिहिलेला आहे. तुम्ही कशा टाईपने पेमेंट करू शकता. तर इकडे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड पेमेंट चालत नाही. इकडे फक्त कॅश, चेक आणि एटीएम याच्या थ्रू पेमेंट होतं. एंट्रन्सला तुम्ही बघाल बेबी शार्क्स ठेवले आहेत मस्त. खूप छान स्मेल आलेला आहे मध्ये आल्याबरोबर. मिडिवल एजेस मध्ये जेव्हा वायकिंग्स यायचे तेव्हा ते एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी अशा शिप्स यूज करायचे. आणि त्या शिपवर तुम्ही बघू शकाल मिनीसोटामध्ये सध्या जी फुटबॉल टीम आहे त्या प्लेयर्सचे सगळ्यांचे नावं आहेत त्या शिपवर. किती छान शिप आहे. सगळं अगदी लाईव्ह त्यांनी क्रिएट केलं आहे इथे. खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हा आहे निमो आणि हा त्याचा शार्क. विधान, बेबी शार्क्स बघितलेस का? आवडले तुला? तर हे असं बरंच मोठं आहे कॅन्डी स्टोअर. आपण बघूया एक एक करून सगळं. आणि तिकडे ते स्पंज बॉब आहे. खूप छान छान कॅरेक्टर्स ठेवलेत त्यांनी. लहान मुलांना तर मजेशीर वाटतंच, पण आपल्यासारख्या मोठ्यांना सुद्धा आवडतं हे असं सगळं. अँड दिस इज ब्लॅक पर्ल. नानाविध व्हरायटी आहे चॉकलेट्सच्या. खूप मोठी व्हरायटी आहे. असॉर्टेड फ्रुटीज, ब्लू रास्पबेरी फ्रुटीज, फ्रूट पंच फ्रुटीज, ग्रीन ऍपल, लेमन लाइम, चेरी, मँगो, वॉटरमेलन, ग्रेप, स्ट्रॉबेरी फ्रुटीज, असॉर्टेड.
coconut long boys, black cow, banana split cubes, peanut butter bar, pink grapefruit fruit slices, key lime fruit slices, lemon fruit slices, peach, नंतर सार ऍपल, ह्या सगळ्या फ्रूट स्लाइसेस दिसतील तुम्हाला. या कॅन्डी स्टोअरमध्ये वर्ल्ड्स लार्जेस्ट कॅन्डी बँड नावाचं म्युझिकल डिस्प्ले आहे, जे तुम्हाला आता दिसेल. हे ठिकाण केवळ कॅन्डी खरेदी करण्यासाठी नाही, तर तेथील अनोख्या सजावटीमुळे सुद्धा खूप लोकप्रिय आहे. जसं की इथला कॅन्डी बँड, तो सुद्धा एक खूप फेमस स्पॉट आहे. आणि हा आहे तो कॅन्डी बँड. अगदी एंटरटेनिंग आहे. दर 4 मिनिटाला वाजतो तो. 4-4 मिनिटांनी असं एक सेशन होतं त्यांचं. आणि विधानला स्नेक दिसलेला आहे. विधान काय आहे? स्नेक आहे. अँड दिस इज वर्ल्ड्स लार्जेस्ट गमी. जगातली सगळ्यात मोठी गमी आहे ही स्नेकची. तिचं वजन आहे 27 LB, म्हणजे साधारण 13.5 किलोची गमी आहे. तुम्हाला ही गमी कशी वाटली? मॅपल बेकन, मॅपल, लेमनेड स्टँड, किवी कोकोनट, की लाईम, हकलबेरी, ग्रीन ऍपल, ग्रेप, ज्युसी पेअर, गोल्डन पेअर. या इटी वरून कोई मिल गया मधला जादूचं कॅरेक्टर घेण्यात आलेलं होतं. तर हा आहे इटी. तर इथे 3000 पेक्षा जास्त कॅन्डीजची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. इथे जॅम, जेली, पास्ता असं बरंच सगळं प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. जर्मन चॉकलेट केक, फ्रूट पंच, फ्रोस्टेड कपकेक, एग नॉग, क्रीम सोडा, क्रॅन रास्बेरी, कुकी डो, सिनेमन रोल. सिनेमन रोलची आहे कॅन्डी. आणि मला इथे दुबईची कुनाफा चॉकलेट सापडला आहे. आपण किंमत बघूया. $13. म्हणजे किती फ्लेवरच्या कॅन्डीज असू शकतात तुम्ही विचार करा. चॉकलेट मिंट, सिनेमन, चॉकलेट कॅरेमल, चॉकलेट चिप, हॉट चॉकलेट, चिली मँगो, चेरी कोला, चेरी, कॅरेट केक. हे जम्बो गमबॉल मशीन आहे. तर विधानला आवडलेलं आहे आणि आता विधान त्यातून काढणार आहे गमबॉल. आला गमबॉल विदूचा. येस. कॅरेमल चीज केक, कॅरेमल स्वर्ल, कॅरेमल कॉर्न, कॅरेमल ऍपल, कॅन्डी कॉर्न, कॅन्डी ऍपल, बटरस्कॉच, बटर रम. हे आहे जेली बीन्सचे वेंडिंग मशीन. तुम्ही कॉइन टाकल्यानंतर हव्या त्या फ्लेवरमध्ये तुम्ही घेऊ शकतात. ब्लू रास्बेरी, ब्लूबेरी मफिन, ब्लूबेरी, ब्लॅक लिकोराइस, बनाना स्प्लिट, बनाना क्रीम पाय, बनाना ऍपल पाय. हे आहे हल्क थीमचे पेनी प्रेस मशीन. म्हणजे यात जर आपण 1 पेनीचा कॉइन टाकला आणि 2 25 सेंटचे कॉइन टाकले तर त्या 1 पेनीवर आपल्याला कॅन्डी स्टोअरचं पिक्चर एम्बॉस करून येतं. चुप्स लॉलीपॉप आहेत हे. स्मार्टीज पॉप्स, डमडम पॉप्स. ही सगळी व्हरायटी बघून तोंडाला पाणी सुटतंय की नाही. मिनिसोटाज लार्जेस्ट कॅन्डी स्टोअर हे जॉर्डन, मिनिसोटा येथे हायवे 169 वर स्थित आहे. हे मूळतः जिम्स ॲपल फार्म म्हणून ओळखलं जात होतं. वॅगनर कुटुंबाच्या मालकीच्या या जागेवर 1900 पासून शेती केली जात होती. परंतु 2005 ते 2006 मध्ये जे काही गारपिटीमुळे त्यांचं नुकसान झालं सफरचंदांचं, तर त्यांनी कॅन्डी विकायला सुरुवात केली, ज्याचे रूपांतर राज्याच्या सर्वात मोठ्या कॅन्डी स्टोअरमध्ये झाले. हे स्टोअर पूर्वी जिम्स ॲपल फार्म म्हणून प्रसिद्ध होते आणि प्रामुख्याने सफरचंद व पाई, ऑरेंज, पाइनएपल, असॉर्टेड फ्रूट, असॉर्टेड मिनी फ्रूट स्लाइसेस, चिली मँगो, हॉट चॉकलेट. हे आहेत सर्कस पीनट्स आणि हे मार्शमेलो कोन्स आहेत.
मिनीसोटाज लार्जेस्ट कॅन्डी स्टोअरचा इतिहास असा आहे की जिम असे एक शेतकरी होते, जिम नावाचे इथे एक शेतकरी होते. तर ते अगोदर सैनिक होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी आपली कामगिरी बजावली होती. तर ते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सफरचंदाची शेती चालू केली, पण त्यातून हवा तसा प्रॉफिट झाला नाही त्यांना. मग शेती करताना बऱ्याच वेळा तिथे वादळ आले, त्यामुळे बरंचसं नुकसान सुद्धा झालं. मग त्यांनी दूध आणि चीजचा व्यवसाय चालू केला, पण त्यात सुद्धा त्यांना हवा तसा फायदा झाला नाही. नंतर त्यांनी कॅन्डीजचा बिझनेस स्टार्ट केला. सगळ्यात अगोदर त्यांनी जपानमधून कॅन्डीज आणल्या होत्या. त्यानंतर युरोपियन वगैरे अशा एशियन अशा बऱ्याच कॅन्डीज त्यांनी ट्राय केल्या आपल्या कॅन्डी स्टोअर मध्ये. त्यांना ह्या कॅन्डी स्टोअर मधून खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि अशा प्रकारे हे कॅन्डी स्टोअर खूप फेमस होऊन गेल्यानंतर रॉबर्ट वॅगनर हे ह्या बिझनेसचे ओनर आहेत. लेगोस कॅन्डी आहेत, रूट बियर बॅरेल्स, जॉ ब्रेकर्स, ॲटॉमिक फायरबॉल, व्हाईट फेस, स्टारलाइट, बऱ्याच टाईपच्या कॅन्डीज दिलेल्या आहेत. स्ट्रॉबेरी डिलाइट. इथे अगदी फ्रेश ऍपल पाईज बनवून देतात ते. सिनेमन इम्पेरियल्स. सो बघितल्यानंतर असं वाटतं काय घ्यावं आणि काय नाही. गमीज आहेत, फ्रूट स्लाइसेस आहेत. मी फर्स्ट टाइम एकाच ठिकाणी इतक्या कॅन्डीजच्या व्हरायटी बघितल्या आहेत. तुम्ही यापूर्वी बघितल्या आहेत का इतक्या व्हरायटी? ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे स्टोन्स दिसतील तुम्हाला. त्यांनी स्टार्टिंग अशी केली होती कॅन्डीजची. तुम्ही इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे बघाल. पीनट बटर आहे, ऍपल बटर आहे, फ्रूट बटर आहे. नो शुगर, एक्स्ट्रा शुगर ऍडेड नाहीये. इकडे जॅम्स वगैरे दिसतील तुम्हाला, जेलीज दिसतील. खूप टाईपचे जॅम आहेत, बऱ्याच टाईपचे. त्यानंतर इकडे जेली आहेत सगळ्या टाईपच्या. चटणी लिहिलं आहे. आता ते चटणी कसली, ऍपल क्रॅनबेरी चटणी असं लिहिलं आहे त्यांनी. इकडे जेली आहेत, सॉस आहेत इकडे बऱ्याच टाईपचे. इकडे ड्रेसिंग आहेत सगळ्या टाईपचे. आणि हे सोडाज आहेत, जॅपनीज सोडा आहेत. सोडाच्या मोठ्या व्हरायटीसाठी सुद्धा हे लार्जेस्ट व्हरायटी ऑफ सोडासाठी फेमस आहे. हे स्टोअर 40 वर्षांहून अधिक काळ चालणारा एक कौटुंबिक व्यवसाय आहे, जिथे सफरचंदांपासून सुरू झालेला प्रवास आता कॅन्डीच्या महाकाय दुकानात बदलला आहे. तर अमेरिकेतल्या शेतकऱ्याची पॉवर तुम्ही बघितली, तुम्हाला काय वाटतं? आपल्या भारतातला शेतकरी सुद्धा हे असंच काहीतरी भव्य दिव्य करू शकतो. आपल्या शेतकऱ्यामध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे, तेवढे गट्स आहेत. आपल्या शेतकरी तर खूप सगळे स्किल आहेत आपल्या शेतकऱ्यामध्ये. तर आपल्या इथला शेतकरी सुद्धा निश्चितच असं काहीतरी छान भव्य दिव्य करू शकतो, असं मला तरी वाटतं. आणि किती सुंदर आहे, तुम्ही इथे बघू शकता. बऱ्याच टाईपचं हनी आहे, ऑर्गॅनिक पासून सिंपल हनी पर्यंत बरेच हनीचे टाइप्स तुम्हाला बघायला मिळतील. इकडे बऱ्याच टाईपचे ड्रायफ्रुट्स दिसतील तुम्हाला. पीच रिंग्स आहेत, गमी ब्लू रास्पबेरी रिंग्स आहेत, वॉटरमेलन रिंग्स, गमी ऍपल, ऑरेंज, वाइल्ड बेरी, ब्लॅक चेरी, वॉटरमेलन, लेमन फ्रूट, ग्रेप फ्रूट, ऍपल, पिना कोलाडा सार्स, चेरी सार्स, गमी ब्रेन्स म्हटलं आहे त्यांनी. पॉकेट स्टिक्स आहेत, ह्या बऱ्याच जणांना आवडतात. क्रीम कवर्ड बिस्किट स्टिक्स आहेत. त्यात सुद्धा बरेचसे फ्लेवर्स आहेत. स्ट्रॉबेरी आहे, चॉकलेट आहे, कुकी अँड क्रीम आहे, बनाना आहे. असे बरेच फ्लेवर्स तुम्हाला बघायला मिळतील इकडे. ब्रेन सारखी गमी बनवली आहे, किती इंटरेस्टिंग आहे नाही का? ब्लू शार्क्स बनवले आहेत. फ्राईड एग्स एगच्या शेपच्या फ्राईड एग आहे. गमी रेन फॉरेस्ट फ्रॉग आहेत हे. इकडे सोडाचं सुद्धा खूप मोठं कलेक्शन आहे. बापरे, काय भयानक बनवलंय. स्नेकच्या शेपच्या सुद्धा गमीज बनवल्या आहेत. ग्रीन आर्मी गाय, फील्ड गमी, वेल्स सुद्धा बनवले आहेत. टर्टल्स बनवले आहेत, टर्टल्सच्या शेपच्या गमीज आहेत.
यामध्ये अमेरिकन प्रेसिडेन्शियल स्वीट्स आहेत, म्हणजे प्रेसिडेन्शियल मिल्क चॉकलेट्सचं कलेक्शन आहे. त्यानंतर त्याच्या बॅक साईडला इकडे किती काळात कोण कोण काय प्रेसिडेंट होतं त्याची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हे आहे प्रेसिडेंट ट्रम्प सॉलिड व्हाईट चॉकलेट. स्टारफिश आहे, एनर्जी फील्ड गमी बेअर्स आहेत, सनशाईन ऑरेंज, ग्रीन ऍपल गमी बेअर्स. दीज आर द व्हरायटीज ऑफ किटकॅट्स. मी इतक्या किटकॅटच्या व्हरायटी कधीच बघितल्या नव्हत्या. हे सगळे जापनीज किटकॅट्स आहेत, तर तुम्हाला बऱ्याचशा फ्लेवरचे इथे बघायला मिळतील. तर इतक्या सगळ्या व्हरायटीचे किटकॅट्स तुम्ही कधी बघितले होते का, ती मला कमेंट करून नक्की सांगा. जपानमध्ये किटकॅटचं मोठं शोरूम आहे आणि हे वेगवेगळ्या फ्लेवरचे किटकॅट्स त्यांनी जपानहून मागवले आहेत. आणि हे सगळ्यांचं फेवरेट कॅरेक्टर हॅरी पॉटर, त्यांनी छान सीन क्रिएट केला आहे इकडे. हॅरी पॉटर आणि वोल्डेमॉर्टचं भांडण दाखवलं आहे. विधान, हॅरी पॉटर बघितलास का? हॅरी पॉटर बघितलास? मला असं वाटतं आपलं भारत तर कृषीप्रधान देश आहे, तर आपल्या शेतकऱ्यांनी शेती करून साईड बाय साईड असं काहीतरी व्यवसाय सुरू करायला हरकत नाही. कारण सुरुवातीला जे भांडवल लागेल तेवढंच, आणि एकदा चालायला लागलं की खूप चालतं. ह्या सगळ्या चालणाऱ्या गोष्टी आहे, तर आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना सुद्धा असं काहीतरी छान ट्राय करायला हरकत नाही. हा जायंट झोन आहे, इकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी जायंट दिसतील. मोठमोठे लॉलीपॉप आहेत, त्यात खूप सगळे लॉलीपॉप्स असणार, वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. या स्टोअरमध्ये असलेला हा ब्रिटिश फोन बूथ हे या स्टोअरचं एक हायलाईट आहे. त्यानंतर फॉर्च्यून टेलिंग मशीन आहे, वर्म्स वगैरे असं सगळंच आहे. त्यानंतर इकडे मार्शमेलो आहेत. इकडे मार्शमेलो फार आवडीनं खाल्ले जातात. बऱ्याच टाईपचे लॉलीपॉप्स तुम्हाला इथे दिसतील. कॅन्डीजचं प्रचंड क्रेज आहे अमेरिकेत, मी बघितलं आल्यापासून. खूप सगळ्या टाईपच्या कॅन्डीज खाल्ले जातात. अर्थातच आपल्या इकडे पण आवडतात मुलांना. लहान मुलांना विशेष अट्रॅक्शन असते ह्या गोष्टींचं. त्यांना खेळण्यासाठी म्हणून पण उपयोगात येतील आणि ऍज अ कॅन्डी पण खाता येतील अशा गोष्टी इथे ठेवल्या आहेत. 3000 पेक्षा जास्त कॅन्डीजची व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकतात किती मोठं स्टोअर आहे आणि किती मोठी व्हरायटी आहे कॅन्डीजची. आणि हे बऱ्याच टाईपचे गमबॉल्स आहेत. इथे छोट्या छोट्या मशीन्स ठेवल्या आहेत गमबॉलच्या. विधानने ऑलरेडी घेतला आहे घरी गमबॉलचं एक मशीन. पर्सनली मला अशा गोष्टी खूप आवडतात बघायला, एक्सप्लोअर करायला. या आहेत लेगोच्या कॅन्डीज, कॅन्डी लेगोज. आणि हे सगळे व्हेजिटेबल मॉन्स्टर्स आहेत. या कॅन्डी स्टोअर मधले हे जिम्स पझल क्लॉजेट आहे. पुलआउट शेल्स आहेत. दुकानाचा जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्यांनी खास निळ्या रंगाचं हे क्लॉजेट बनवलं आहे. ते ओपन केल्यानंतर एकामागे एक असे पुलआउट शेल्स बाहेर येतात, ज्यामध्ये शेकडो पझल्स मांडलेल्या आहेत. इथे जगभरातून तब्बल 60हून अधिक नामांकित कंपन्यांचे हजारो पझल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्टोअरमधील वॉशरूमच्या भिंती सुद्धा पूर्ण केलेल्या कठीण आणि सुंदर जिक्सॉ पझल्सने सजवलेल्या आहेत. हे दुकान हायवे 169 वर असलेल्या एका महाकाय पिवळ्या रंगाच्या वास्तूत आहे. हजारो प्रकारच्या कॅन्डीज मिळतात. जुन्या काळातील नॉस्टॅल्जिक चॉकलेट्स पासून ते जपान आणि जर्मनीमधून आयात केलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्स पर्यंत सर्व काही इथे एकाच छताखाली उपलब्ध आहे. इथे 150हून अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सचे सोडा आणि रूट बियर्स विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. दुकानात गेल्यावर ताज्या पाईज आणि ॲपल पेस्ट्रीजचा सुगंध दरवळत असतो. येथील ॲपल पाय खूप प्रसिद्ध आहेत. दुकानाच्या आत सुपर हिरोजचे मोठे पुतळे, फिरते छत आणि अप्रतिम म्युरल्स म्हणजे भिंतीवरची चित्र पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. इथे जगातील सर्वात मोठ्या जिक्सॉ पझल्सच्या अप्रतिम संग्रह देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुलांच्या मनोरंजनासाठी येथे ॲनिमॅट्रॉनिक रोबोटिक बँड आणि फोटो काढण्यासाठी जुन्या पद्धतीचा ब्रिटिश फोन बूथ देखील आहे. हे दुकान वर्षभर उघडे नसते. ते केवळ मे ते नोव्हेंबर या महिन्यात सुरू असते. आणि हा जगातील सगळ्यात मोठा गमी बेअर आहे. इथे हॅरी पॉटर थीम चॉकलेट, स्नॅक्स आणि सगळे ड्रिंक्स आहेत.
इथे सगळ्या प्रकारच्या कॉईन्समध्ये चॉकलेट्स अवेलेबल आहेत. मग ते तुम्हाला कलरमध्ये पण दिसतील आणि गोल्डमध्ये पण आहे. हे बघा, हा गोल्डचा कॉईन आहे. त्यानंतर वर तुम्ही इथे बघायला जाल तर हे छोट्या छोट्या बिस्किट्स आहेत, हे चॉकलेट्सचे बिस्किट्स, आपले सोन्याचे बिस्किट्स. त्यानंतर इकडे ही वीट दिसेल तुम्हाला मोठी गोल्डची. तर असे चॉकलेट्स अवेलेबल आहेत. बरेच सगळे इम्पोर्टेड चॉकलेट्स दिसतील इथे तुम्हाला. आणि हा पिअर्सन्सचा सॉल्टेड नट रोल आहे जो 25 पाऊंडचा आहे. आणि या सेक्शनमध्ये खूप सगळे मेपल सिरप तुम्हाला दिसतील. इकडे मेपल सिरप बऱ्याच प्रकारे यूज केलं जातं, जसं की ॲज अ स्वीटनर म्हणून यूज केलं जातं. ते लोक कुकिंगमध्ये, बेकिंगमध्ये, बेवरेजेस, ग्लेझेस अशा बऱ्याच टाईप, असे इतक्या टाईपचे लोणचे मी पहिल्यांदा पाहिले, ते पण ह्या स्टोअरमध्ये. हे ॲस्पॅरेगसचं लोणचं आहे, म्हणजे आपली शतावरी. त्यानंतर ऑलिव्हचं लोणचं पाहिलं मी. त्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे मीठचं लोणचं आहे, जसं आपण मुरांबा करतो तसं अंड्यांचं लोणचं. लसूणचं लोणचं बघितलं. ऑलिव्हचं लोणचं आहे. त्यानंतर मी भेंडीचं लोणचं सुद्धा बघितलं इथे. असं बऱ्याच टाईपचे लोणची मी इथे बघितले, जे तुम्ही सुद्धा कदाचित पहिल्यांदाच बघितले असतील. हे आहे भेंडीचं लोणचं. भेंडीचं लोणचं सुद्धा बनवलं आहे यांनी. आणि वेगवेगळ्या अंड्यांचे लोणचं सुद्धा बनवलेले आहेत. आणि यात $1 टाकला की हे बाबा आपल्याला भविष्य सांगतात. तुम्ही असं समजा ना की मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त 25% टाकलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं. इतकं भव्य मोठं दुकान आहे, इतकी मोठी व्हरायटी आहे, तरी पण मला टाकता आलं तेवढं मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. पण खूप छान आहे स्टोअर. तुम्ही जर इकडे कधी येण्याचा योग आला तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. खूप सुंदर स्टोअर आहे आणि खरोखर बघण्यासारखं आहे. आम्ही पण जरा 7-8 टाईपच्या कॅन्डीज घेतल्या, छोट्या मोठ्या. मला तर फार इंटरेस्ट नाही आहे, वृषाल आणि विधान खातील तेवढंच. तर ते घेतलं आणि आता आम्ही सुद्धा निघालो आहोत. खूप छान वाटलं येऊन. मस्त एक्सपिरियन्स होता आजचा. हे असे सगळे इतक्या टाईपचे ओपनर्स ठेवले आहेत स्टोअरच्या बाहेर. खूप इंटरेस्टिंग आहे. मिनीसोटाज लार्जेस्ट कॅन्डी स्टोअर. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.